ग्रामपंचायत सासवणे गावण साहेब इथे उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी आणि मित्र, त्याचप्रमाणे या पंचक्रोशीमधील अनेक मान्यवर प्रतिष्ठित व्यक्तींची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते। आलेल्या सर्व मान्यवरांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतोय। चला सामन्याला आपण सुरुवात करूया, कारण आपण पाहतोय 4:45 वाजलेले आहेत आणि अंधार लवकर होतो। चला फलंदाज पुन्हा एकदा मी आपल्याला आमंत्रित करतोय। सलामीचे फलंदाज सुमित डोंगडे आणि त्यांचे साथीदार सलामीचे फलंदाज अक्षय म्हात्रे अर्थात अबू फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरत असताना आपण पाहताय सूर्य हळूहळू अस्ताला लागलेला आहे, परंतु क्रिकेटमय वातावरण आणि क्रिकेट खेळण्यासाठी अगदी हवा असलेला सूर्यप्रकाश आपल्याला इथे पाहायला मिळतोय आणि चहूबाजूला प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक। हा प्रेक्षक राजा हे मायबाप क्रिकेटचे रसिक यांचे मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय। सन्माननीय दर्शन वाकडे आणि सन्माननीय अमृतदादा वाकडे यांच्या वतीने अंश अश्लेष चषक 2024 या स्पर्धेचा अंतिम दिवस। चलिए दोस्तों, पहली गेंद पर सुमित डोंगड़े मैदान से बाहर, बहुत ही बढ़िया कैच, शॉर्ट पॉइंट की दिशा में अंतरराष्ट्रीय स्तर का एफर्ट हमें देखने को मिला और सुमित डोंगड़े का बल्ला यहां पे खामोश होता हुआ फर्स्ट विकेट डाउन। धन्यवाद डीजे मास्टर। जीत खोत विकेट टेकर गेंदबाज, पहले मैच में 4 विकेट इस गेंदबाज ने चटकाए थे, दूसरे मैच में 1 विकेट चटकाया था और यहां पे फिर से एक बार पहली गेंद पर 1 विकेट चटकाते हुए बड़ा विकेट सुमित डोंगड़े के रूप में यहां पे उनके खाते में आता हुआ। टॉप शाइन सासवने अब यहां पे बल्लेबाजी करती हुई। सूरज पाटिल नए बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर, उनका साथ निभाते हुए नॉन स्ट्राइकिंग एंड पर अबू। जी हाँ, इस मरतबा सूरज ने आओ देखा ना ताओ, बहुत ही जबरदस्त ये पुल, और ये पुल सीधा आउट। इस छक्के की सहायता से सूरज पाटिल ने अपना अकाउंट ओपन किया है और अपने टीम का भी अकाउंट यहां से ओपन किया है। जी हां, आउटसाइड दी ऑफ स्टंप बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक गए इस मरतबा जीत, और अंपायर जी ने अपने बाजुओं को खोला है, वाइड का इशारा किया है। वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन, 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। टॉप शाइन सासवने के कैप्टन ने यहां पे टॉस जीतने के बाद सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया था और पहली गेंद पर उसे सही साबित किया था। गेंदबाज जीत ने फिर से एक बार एक और बड़ी मछली जाल में फांस ली है। जीत खोत के खाते में और 1 विकेट। बाज ने 18 साल का ये खिलाड़ी है, बामन डोंगरी से बिलोंग करता है। पनवेल में एक छोटा सा गांव, मगर वहां से निकलकर वो
खिलाड़ी अपनी पहचान और अपने गांव का नाम रोशन करना चाहता है। और आज सही मायनों में अलीबाग के सारे क्रिकेट के दीवानों के दिलों के ऊपर राज करता हुआ और हमेशा के लिए एक यादगार परफॉर्मेंस देता हुआ ये गेंदबाज नजर आ रहा है। नाम याद रखना दोस्तों, जीत खोद, उसके नाम में जीत है, उन्हें जीतना है। और यहाँ पे खोद खोद कर एक एक विकेट निकालते हुए 7 रन खर्च किए हैं, 2 बल्लेबाजों को चलता किया है। और अब यहाँ पे स्ट्राइकिंग एंड पर मोनिया, जोरदार अपील, कॉट बिहाइंड विकेट का। मगर देखिए संदीप, पॉज लेना कितना ज़रूरी होता है। यहाँ पे हमने पॉज दिया मगर इसके बावजूद जोरदार अपील, दोनों भी अंपायर तक ये आवाज़ नहीं पहुंची। और इसका मतलब ये है कि गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी। मगर ये एक स्ट्रैटेजी भी हो सकती है, क्योंकि ऊपरी क्रम के अगर ये बल्लेबाज आउट होते हैं, क्योंकि बहुत ही अहम, बहुत ही मुख्य बल्लेबाजों में से एक बल्लेबाज है। क्या कहेंगे संदीप इस तरह की अपील के लिए? जी हाँ, देखिए इस खिलाड़ी को ज्यादा देर तक आप रोक नहीं सकते। जैसे ही गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ थी, बैकफील्ड पर जाकर फिर से एक बार जोरदार प्रहार किया है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। गेंद हवाई सफर करती हुई 6 रन के लिए। जीत खोद 7 विकेट लेकर आज पहचान बनाई है, मगर 2 छक्के भी इस ओवर में आए हैं। इस बीच बहुत ही बढ़िया गेंद थी, परफेक्ट यॉर्कर देखने को मिला। क्योंकि दोस्तों जब वक्त होता है, उसी सही वक्त पर आपके पास जो अस्त्र है उस अस्त्र का इस्तेमाल करना चाहिए। क्योंकि बार बार अगर उस अस्त्र का इस्तेमाल करेंगे तो उसकी धार कम हो सकती है। ये जानते हैं ये छोटे से उम्र वाले गेंदबाज जीत। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, मगर ऊपरी क्रम के 2 बल्लेबाजों को उन्होंने चलता किया है। मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर भी होगा। 4 ओवर का ये मुकाबला है। अक्षय नाम के 2 बल्लेबाज यहाँ पे खेल रहे हैं। हालांकि निक नाम जो कि माँ बाप से मिलता है, सबसे पहले माँ से ही मिलता है, क्योंकि माँ का जो प्यार होता है वो एक नाम में समा नहीं पाता और वो अपना प्यार दिखा नहीं सकते, और इसलिए अपने बच्चे को अलग अलग नाम से पुकारते हैं। कभी सोन्या। व्यासपीठावरती आपण पाहतोय अर्थात ग्रुप ग्रामपंचायत थळचे विद्यमान सरपंच सन्माननीय सुनीलजी पत्रे साहेब यांचं आगमन झाले। अंश अश्लेषा चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब। तो मैं बात कर रहा था अलग अलग नामों की, कभी सोनिया तो कभी मोनिया और कभी अबू, कभी बाबू मेरे बगल में बैठे। तो दोस्तों चलिए दोस्तों फिर से एक बार हम चलते हैं। अक्षय पवार आए हैं। आहा, हवा में गेंद है, रुकेगी नहीं, बिल्कुल चली जाएगी आउट ऑफ द पार्क। फिर से एक बार मोनिया के बल्ले से आता हुआ ये दूसरा छक्का। टॉप शाइन टीम के ओनर प्रतीक भगत, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। जी हाँ, फुल टॉस गेंद, बिल्कुल बैक टू बैक ये आता हुआ तीसरा छक्का मोनिया के बल्ले से। मोनिया ऑन द फायर। अक्षय अर्थात मोनिया यहाँ पे अपनी पावर दिखाते हुए, अपनी ताकत दिखाते हुए, अपने बल्ले का जौहर दिखाते हुए दिखाई दे रहे। कमाल की बल्लेबाजी, इनफॉर्म बल्लेबाज है, टच में है, यंगस्टर है और ताकत से लबालब भरे हुए। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर आकर उसी दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर टप्पा खाने के बाद इस मरतबा गेंद थोड़ी सी नीची रही और इस वजह से उस गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी, कोई संपर्क नहीं था। बिंदी गेंद के साथ यहाँ पे राहत की सांस ली होगी अक्षय पवार ने, क्योंकि 3 गेंदों में 12 रन अब तक उन्होंने खर्च किए हैं।
मगर इस बीच बहुत ज़्यादा बाहर की तरफ भटकते हुए, क्योंकि देख लिया था बल्लेबाज मोनिया को ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर सफल हो चुके हैं और उन्हीं को उन्होंने फॉलो किया था, मगर उसकी भी कोई हदें होती है। जी हाँ, इस पर दबा अच्छी गेंद और उतना ही अच्छा स्ट्रोक ज़रूर है, मगर डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात है और इसी वजह से एक रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 2 विकेटों के नुकसान पर 4 ओवर का ये मुकाबला है। टॉप शाइन सासव ने अब यहाँ पे बल्लेबाजी करते हुए प्रतीक भगत हमारे पूरे अलीबाग के एक अलग ही व्यक्तित्व है जो हो क्या ये शॉट था, कौन किससे एंगल से भी देखे ये शॉट बहुत ही अजीबोगरीब था। वेळेला मैदानामध्ये आपण पाहतोय ना, एक अक्षय बॅटिंग करतोय, दुसरा अक्षय नॉन स्ट्राईक एंडला आहे, तिसरा अक्षय बॉलिंग करतोय आणि सगळं अक्षयमय वातावरण होतोय, ऊर्जेचा संचार होतोय आणि ती ऊर्जा या वेळेला अक्षय ऊर्जा मैदानामध्ये आपल्याला पाहायला सुद्धा मिळते. काय षटकार खेचला होता अबूने, कौतुक करावं लागेल. इस ओवर में ये तीसरा छक्का था संदीप। ये ओवर काफ़ी खर्चीला साबित होता हुआ अक्षय पवार का, क्योंकि इस ओवर में 21 रन खर्च किए हैं। नाही इथे बसणारा प्रेक्षक वर्ग सुद्धा म्हणतोय की स्कोर आला पाहिजे, कारण अपोजिट टीमला आहे ना 60-65 रन देऊन जमणार नाही, त्यांना 70-72 दिल्यावर त्यांची बॅटिंग सुद्धा मस्त होते. जी हाँ, और उसी के साथ यहाँ पे प्रोजेक्टेड को स्कोर जो है वो 70 दिखाते हुए लास्ट जो बल्लेबाज आउट हुए थे सूरज पाटिल, उसके बाद इन दोनों भी बल्लेबाजों ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। अक्षय मात्रे ने 2 गेंदों का सामना किया, 7 रन जोड़े अपने टीम के लिए और स्पेशली मोन्या अर्थात अक्षय पाटिल मैन फ्रॉम नौखार, जिन्होंने मात्र 7 गेंदों का सामना किया है और 3 छक्कों की सहायता से 20 रन बनाकर खेल रहे हैं। इसी बीच नए गेंदबाज बॉलिंग मार पर अक्षय अभिषेक नाइक टीम के कैप्टन है, अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। एक अच्छे ऑलराउंडर के हैसियत से इस खिलाड़ी ने अपने नाम का परचम लहराया है और ये भी नौजवान खिलाड़ी है, हालांकि अब अच्छा खासा एक्सपीरियंस उनके पास हो चुका है, उनका रिदम बहुत ही बढ़िया होता है। जी हाँ, हवा में गेंद और लॉन्ग ऑन की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेल गए और अबू बैक टू द पवेलियन। दोस्तों यहाँ पे रनों का अंबार खड़ा किया है और एक तूफान खड़ा कर दिया था मोन्या ने, और इसी बीच गेंदबाजी करने का इरादा किया, गेंद अपने हाथों में लिया है अबू ने और खुद जिम्मेदारी अपने कंधों पर ली है और इसी को दोस्तों कैप्टनसी कहते हैं कि जिम्मेदारी अपने कंधों पर ओढ़ना चाहिए। मानो वो कह रहे हो कि सुना है समुंदर को बड़ा गुमान आया है, सुना है समुंदर को बड़ा गुमान आया है, ले चल वहां पे कश्ती जहां पे तूफान आया है। इस तूफान के बीच खुद आए हैं गेंदबाजी करने के लिए और पहली गेंद पर एक बल्लेबाज को चलता भी किया है, जो बहुत ही डेंजरस साबित हो सकते थे ऐसे बल्लेबाज। अबू आउट होने के बाद अब नए बल्लेबाज परेश ठाकुर। आहा, यहाँ पे परेश ठाकुर ने भी आउट देखा ना था, पहली गेंद पर जड़ दिया है छक्का और खोला है अपना खाता। परेश ठाकूर आपल्याला उरणच्या त्या प्रफुल्ल ठाकूरची आठवण करून देतोय, जेव्हा तो सुद्धा उरणमधल्या धुतुमचा आहे आणि आज मैदानामध्ये धुतोय गोलंदाजांना. जी हाँ, ये लीजिए और एक परेश का शानदार शॉट 6 रन के लिए। की विरासत आप सभी जानते हैं कि उरण में
अभी अभी याद दिलाई प्रफुल्ल ठाकुर, उनके भाई महेश ठाकुर, उसी के साथ समर्थ कड़ू, ऐसे बहुत सारे खिलाड़ी हालांकि उरण में एक से बढ़कर एक बढ़िया खिलाड़ी हो चुके हैं और उसी राह पर, उसी मार्ग पर मार्गक्रमण करते हुए परेश ठाकुर बैक टू बैक ये दूसरा छक्का और रनों की संख्या 47 रन। अभिषेक नाइक अबू के ऊपर एक बहुत बड़ी जिम्मेदारी थी, मगर अब ये हवा में गेंद जरूर है। ओहो, बहुत ही बढ़िया मैं कहूँगा फील्डिंग, क्योंकि अपने बॉडी को से कवर किया था, उस गेंद की लाइन में आ गए थे, इसी वजह से उस गेंद को रोकने में कामयाब रहे, वरना 4 रन भी हो सकते थे क्योंकि कैच उनसे बहुत दूर था। और ये प्रोफेशनल खिलाड़ी है, वो जानते हैं कि किस तरह से गेंद को रोका जाता है और किस तरह से यहाँ पे रनों की संख्या के ऊपर रोक लगाना कितना ज़रूरी है, क्योंकि रनों की संख्या तेजी के साथ आगे की तरफ सरकती हुई 48 रन हो चुके हैं। इस मरतबा कवर के ऊपर से उड़ाना चाहते थे और ये लीजिए फिर से एक बार संकट आता हुआ। नो बॉल का इशारा अंपायर जी द्वारा, नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा, फ्री हिट भी मिलेगा। एक ही गेंद के ऊपर बहुत सारा नुकसान होगा क्योंकि बल्लेबाजों ने 2 रन भी यहाँ पे मुकम्मल कर लिए हैं, यानी कुल मिला के 3 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा 51 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। और अगली गेंद फ्री हिट होगी और सामने कौन बल्लेबाज है जिनके बल्ले से रन यहाँ पे बारिश की तरह बरस रहे हैं। मोनिया 16 रन अब तक खर्च किए हैं अभिषेक ने। आहा, मगर ये देखिए अपनी कलात्मकता दिखाते हुए और अपना एटीट्यूड। ओहो, जबरदस्त गेंद थी, फ्री हिट वाली गेंद, सामने मोनिया हो और इस तरह से शायद ही किसी ने सोचा होगा। यहाँ पे जो तमाम क्रिकेट के दीवाने हैं, मुझे ऐसा लगता है कि किसी ने भी नहीं सोचा होगा कि इस तरह से बिंदी गेंद फ्री हिट के ऊपर आ सकती है जब सामने मोनिया हो। वेरी वेल डन अबू। ये लीजिए, जैसे ही दूसरी गेंद उनके सामने पड़ी थी उसे हाफ वाली बनाकर उड़ाया है लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। बल्लेबाजी हो रही है यहाँ पे अक्षय के रूप में, तूफान आ चुका है। 10 गेंदें और 28 रन बनाकर अक्षय खेल रहे हैं, जबकि उनके साथी बल्लेबाज 3 गेंदों का सामना किया परेश ठाकुर ने और 13 रन जुटा लिए हैं। अभिषेक नाइक अर्थात अबू का ओवर काफ़ी खर्चीला साबित रहा, उन्होंने 22 रन खर्च किए। कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद 57 रन स्कोर कार्ड पर। अब अंतिम ओवर लेके आए हैं नए गेंदबाज आदित्य पाटिल। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है परेश ठाकुर, बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हां, इस मरतबा लेग स्टंप के बाहर वाली गेंद को अंदर की तरफ लाया था, मगर अंपायर जी फिर भी नाराज है और लॉन्ग स्टॉप रीजन में 4 रन मिलेंगे। बाय के रूप में ये 4 रन, कुल मिला के 5 रन मुफ्त के मिलते हुए इन 5 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा होता हुआ रनों की संख्या हो चुकी है 62 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब ये रनों की संख्या कहां जाके रुकेगी इसका कोई अंदाजा नहीं है। ओहो, ये देखिए फॉलिंग स्वीप, ओहो लाजवाब, शानदार, ऑस्टनिशिंग, जबरदस्त, कमाल का ये स्ट्रोक था। ये देखिए आपकी स्क्रीन पर, ये देखने लायक स्ट्रोक। ओह, लाजवाब किसे कहते हैं दोस्तों, ये अजीबोगरीब शॉट है और ये आश्चर्यचकित करने वाला ये शॉट है। इस तरह से भी कोई सिखा सकता है आपको शॉट खेलना, ये आपको इजाद करना होगा, ये आपके पास कॉन्फिडेंस खुद होके आपके पास ये कॉन्फिडन्स की जरूरत है, तब जाके इस तरह से शॉट खेल सकते हो। यासिन सर, अलीकडे नवीन नवीन शब्दप्रयोग येतात, मेसेज आला लगेच प्रेक्षकांमधून, याला घालीन लोटांगण शॉट मला। 68 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर। संदीप अभी भी 5 गेंदें आना बाकी है, कैन यू बिलीव इट, क्योंकि 4 ओवर का मैच है।
हम सभी ने सोचा था कि ज़्यादा से ज़्यादा कितने हो सकते हैं, 50, 55, चलिए 60 पकड़ते हैं, मगर यहाँ पे तो 68 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अभी भी पूरे 5 गेंदे बाकी है। नाही, रेकॉर्डची हीच गंमत असतं बघा. आपल्याला असं वाटत असतं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवातीला वाटायचं की 250 रन झाल्या की त्या भरपूर झाल्या. वन डे आय एम टॉकिंग अबाउट टू बी द वन डे इंटरनॅशनल्स. सो त्याच्यानंतर 300 धावा कोणीतरी बनवल्या, मग 350 धावा भरपूर वाटायला लागल्या, 400 धावा बनवल्या गेल्या, 434 धावा बनवल्या गेल्या. आत्ताचं क्रिकेट असं पाहताना आपल्याला वाटतं सुद्धा कधी कधी की 500 धावा जरी बनवल्या गेल्या तरी सुद्धा त्या चेस होऊ शकतात. हीच तर खरी क्रिकेटची गंमत आहे. नवीन आदित्य पाटिल फिर से एक बार यहाँ पे परफेक्ट अपने लाइन एंड लेन पर आए और यॉर्क करने का प्रयास किया था और बल्लेबाज के पास उसका कोई ज़्यादा बड़ा जवाब नहीं था। सीधे बल्ले से खेलना मुनासिब समझा। 1 रन यहाँ पे मिलता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 69 रन, 3 विकेटों के नुकसान पर। अभी भी 4 गेंदें आना बाकी है। जी हाँ, बहुत ही बढ़िया वापसी, बहुत ही शानदार वापसी। और यहाँ पे देखिए रन लेना चाहते थे मगर बिल्कुल तैयार नहीं थे अक्षय, और इसी के साथ अपना कीमती विकेट अबू को यहाँ मोनिया को यहाँ पे गंवाना पड़ा और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे। मास्टर आदित्य पाटिल की यहाँ पे सराहना करना चाहूँगा मैं, क्योंकि जिस तरह से उन्होंने यहाँ पे वापसी की है, मगर इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, ऑफ स्टंप पर सफल होकर फिर से एक बार परेश ठाकुर ने उसे मात्र दिशा भर दी और लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर से बड़े स्ट्रोक से यहाँ पे डील हो रही है। चौके और छक्के लगातार यहाँ पे बरसते हुए। जी हाँ, देखिए इस मर्तबा बैक टू द बॉलर खेलने पर मजबूर कर दिया था और फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया फील्डिंग हमें देखने को मिली। परेश ठाकरे ने कुछ अच्छे यहाँ पे स्ट्रोक खेले और कुछ हद तक यहाँ पे अच्छी गेंदबाजी की है, क्योंकि अच्छे स्ट्रोक भी यहाँ पे देखने को मिले हैं। मगर इस सिचुएशन को हैंडल करना और अंतिम ओवर करना अपने आप एक बहुत बड़ी बात होती है। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी मगर वहाँ पे फिर से एक बार मिस फील्डिंग देखने को मिली है। ओहो, अंतिम क्षणों पर आखिरकार यहाँ पे गेंद को फील्ड करने में कामयाब तो हुए हैं, मगर इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 75 तक। और अब जीतने के लिए 76 रनों की जरूरत है। चलिए दोस्तों, जब तक फिर से एक बार ये मैच शुरू होता है तब तक मैं आप सभी को ले चलूंगा, आप सभी के चहीते और वेल एजुकेटेड ऐसे पर्सन जिनके नाम पर बहुत सारी डिग्रियां भी है। हालांकि सिर्फ वो एक कमेंटेटर के हैसियत से ही नहीं जाने जाते, एक एडवोकेट के हैसियत से भी जाने जाते हैं, बीएससी के हैसियत से भी जाने जाते हैं, एमबीए के हैसियत से भी जाने जाते हैं। ऐसे हम सभी के दोस्त हमारे संदीप सर को यहाँ पे मैं इनवाइट करना चाहूँगा। धन्यवाद। थँक्यू सो मच यासीन सर. अकॅडमिक क्वालिफिकेशन एवढं सांगितल्यानंतर मला वाटतं कदाचित आज माझा रिझ्यूम मला परत एकदा अपडेट करावा लागेल. एखादी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी आणि त्यात समवेत काही अर्थातच असलेल्या कंपनीत सुद्धा आणखीन चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर मिळाली. वळूया मैदानाकडे, ज्या ठिकाणी tenniscricket.in ने अनेक सारे अर्थातच माइलस्टोन अचीव केले या गेल्या 10 वर्षात, असं आपण गेल्या काही दिवसांमध्ये ऐकलं. 18 लाख फॉलोअर्स आपण या साईडचे झालेले आपल्याला पाहायला मिळाले. ही मेहनत आहे संतोष नाणेकर आणि त्यांच्या संपूर्ण संघ सहकाऱ्यांची, त्याच्याबद्दल त्यांचं मी कौतुक करतो. आणि वळतोय मैदानामध्ये जिथे 24 चेंडूमध्ये 76 धावांचं लक्ष आहे.
दर्शन वाकडे यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये अनोख्या गोष्टी आपल्याला आज अनुभवायला मिळाल्या. म्हणजे ओपनचा ऑल इंडिया ओपनचा लॉट्स जेव्हा आपण म्हणालो तेव्हा येस मॅच लगेच चालू करायची, अजिबात वेळ वाया जाणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेऊयात. पण सुद्धा विनंती असेल आपण लागलीच तिकडे खेळाडूंना सुद्धा त्या ठिकाणी निर्देश द्यायचे, सलामीची जोडी मैदानावरती त्वरित पाठवावी ही सुद्धा या ठिकाणी आपल्याला सूचना केली जाते. येस 24 चेंडूमध्ये 76 धावांची आवश्यकता. चला सिया वॉरियर्स आवाज सलामीची जोडी मैदानामध्ये जाऊया. दोन्ही संघांचे संघ मालक यांना सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि एक विशेष सूचना आणि त्याच वेळेला एक अपॉर्च्युनिटी सुद्धा सांगू इच्छितो. जर ओपनच्या संघाने अंतिम फेरीचं विजेतेपद पटकावलं तर त्यांच्यासाठी दर्शन वाकडे यांच्याकडून एक मोबाईल त्या संघ मालकाला गिफ्ट सुद्धा देण्यात येणार आहे. ओपनच्या संघाने जर अंतिम फेरीचं विजेतेपद पटकावलं तर त्या संघ मालकाला तो मोबाईल पारितोषिक म्हणून देण्यात येईल. जसं आपण प्रीमियर लीग स्पर्धा भरवतो आणि प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये ओनरला पारितोषिक आपण सुरू केलं होतं आणि त्या पद्धतीनेच इथे सुद्धा पारितोषिक असणार. बघा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. काय प्रेक्षकांचा प्रतिसाद मैदानामध्ये लाभलेला आहे ना आपल्याला. म्हणजे या सर्व प्रेक्षकांबद्दल आपल्याला नक्कीच धन्यवाद द्यावे लागतील. जेव्हा प्रेक्षकांची आठवण येते भारतीय प्रेक्षकांमध्ये लपलेला वेगवेगळ्या प्रकारचा चाहता वर्ग ज्याला आपण म्हणतो ना, जो शब्दप्रयोग केला जातो तो नेहमी आपण म्हणतो. मला आजही आठवतो एक किस्सा मी एका ठिकाणी पुस्तकात वाचला होता की रवींद्र सैनी नावाचे उत्तर प्रदेशमधले एक क्रिकेट रसिक होते ज्यांना महेंद्रसिंग धोनी प्रचंड आवडत होता आणि महेंद्रसिंग धोनीसाठी त्यांचा एक स्वतःचा शॉपसुद्धा होता ऑडिओ आणि व्हिडिओ सीडीचं. त्यांनी तो शॉप विकलं आणि त्याच्यानंतर आलेल्या पैशातून ते महेंद्रसिंग धोनीला भेटायला गेले. तब्बल 1 वर्ष त्यांनी रांचीमध्ये मुक्काम काढलं. एक वेळचंच त्यांना जेवायला मिळालं कारण पैसेसुद्धा जवळचे संपले होते. महेंद्रसिंग धोनीच्या परिवारातल्या माणसाने सांगितलं बाबा असा एक माणूस आहे जो तुम्हाला भेटण्यासाठी 1 वर्ष तब्बल थांबलेला आहे. एकच मिनिट स्टोरी कंप्लीट करतो. 1 वर्ष तब्बल थांबलेला आहे पण तुम्ही त्याला भेटलेलं नाही आहेत. हे पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर महेंद्रसिंग धोनी त्यांना भेटायला गेले आणि पत्रकारांनी मग प्रश्न विचारला रवींद्र सैनी यांना की इतकी ओढ इतकं प्रेम तुमचं महेंद्रसिंग धोनीबद्दल कसं. ते म्हणाले माझी होणारी बायको सोनिया आहे ती म्हणाली होती की तुम्हाला धोनी एवढा आवडतोय तर एकदा धोनीसोबत एकदा फोटो काढून घेऊन या. मॅच चालू करायचे लगेच, अजिबात वेळ वाया जाणार नाही याची आपण काळजी घेऊयात. आयोजकांकडून विनंती कमी सूचना केली जाईल, अन्यथा आपल्या संघावरती कार्यवाही सुद्धा केली जाईल याची आपण दखल घेऊयात. कारण खेळाडूंनी सुद्धा इथून मात्र लक्षात घेतलं पाहिजे की आज फायनलचा दिवस आहे, अजूनही मॅचेस होणं बाकी आहे, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल. इथून मात्र आयोजकांची सूचना येते. वळूयात कॉमेंट्री बॉक्स यांकडे. धन्यवाद आकाश. हे अर्थातच मैदानामध्ये जेव्हा आम्ही काही असे किस्से सांगतो किंवा त्याच वेळेला प्रेक्षकांना एंगेज ठेवण्याचा प्रयत्न करतो, अर्थात अलीकडच्या काळामध्ये गुगलवरती तुम्हाला सर्व काही सापडेल परंतु त्याच वेळेला ते नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा. इन्फॉर्मेशन खूप सारी जगात अवेलेबल आहे. 24 चेंडू येणं बाकी, 76 धावांची आवश्यकता. वळतोय मैदानाकडे जिथे पुन्हा एकदा चॅम्पियन्स मैदानामध्ये आहे. बॅटल बिटवीन चॅम्पियन्स. पहिला चेंडू चॅम्पियन षटकार. थोडा आपण कमी वेळ घेऊया डीजे मास्टर दोघांनी सुद्धा. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय अक्षय मोन्या राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला परत एकदा ठोकलाय सीमारेषा बाहेर. दुसरा षटकार. दोन चेंडूवरती 2 षटकार आलेत. सीमारेषेच्या बाहेर जे ढेल टिपतायत त्याने आपापली नावं इथे सांगून जायचं आहे किंवा अदरवाईज मेन कॉमेंट्री बॉक्स मध्ये मेन पेंडॉल मध्ये आकाश मांजरेकर बसलेले आहेत, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं. बघा लगातार 2 षटकार आले. तिसरा षटकार जर लगावला गेला तर पारितोषिक असणार आहे. 500 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी दिला जाणार आहे. वैभवजी मात्र यांच्याकडनं हे पारितोषिक असणार आहे. अभय यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. सो अभ्या हे सुपरिचित असणारे नाव सर्व या विभागाला आहे. जेव्हा आपण आवाजच्या मैदानामध्ये ही क्रिकेट स्पर्धा खेळतोय आणि त्या क्रिकेट स्पर्धेत पुन्हा एकदा सुरू झालेला आहे सुशांत शो. ऑफ स्टंपच्या बाहेर पाहिलं, सोडून दिलं यष्टीरक्षकासाठी. सुशांत मुकलने आज काय इम्प्रेसिव्ह इनिंग खेळले ना मैदानामध्ये. तो ज्या वेळेला अलिबागमध्ये येत असतो त्या वेळेला एक अपेक्षा ठेवून प्रत्येक जण येत असतो की त्या क्रिकेट रसिकांना खुश करावं. सुशांतने अनेक मैदानं गाजवलेली आहेत आणि आज त्यामध्ये जगप्रसिद्ध शिल्पकार नानासाहेब करमरकर मैदान सुद्धा त्याला अपवाद नसेल. हाही चेंडू सीमारेषा पार जातोय. आणखीन एक वेलकम 4.
मास्टर या स्पर्धेमध्ये तब्बल 102 धावा त्याच्या नावावरती नोंदवल्या जातात. अक्षय पाटीलच्या या षटकामध्ये 12, 4, 16, 17 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळतात. जर 75 चेस करायचे आहेत ना तर जिगरबाज वृत्ती अशीच हवी या वेळेला. वॉट अ कॅच या वेळेला झेल टिपला जातोय. परेश ठाकूर झेल टिपतो आणि फलंदाज बाद. बाद कोण होतोय? सुशांत या वेळेला बाद होतोय. सुशांत मोकलने अफलातून अद्वितीय फलंदाजी आज दिवसभरामध्ये केली होती, पण काय झेल या वेळेला मैदानामध्ये टिपलेला पाहायला मिळालाय. आणि ठाकूर मैदानामध्ये म्हणतोय की माझे दोन्ही हात या वेळेला फलंदाजाला बाद करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत आणि त्याचं चित्र मैदानावरती त्याने दाखवलं सुद्धा. 4 चेंडू झालेत. अक्षय मोन्या गोलंदाजी करतोय. मला आजही म्हणजे आपल्याला माहिती असेल राफेल नदाल ज्या प्रकारचं टेनिस खेळतो त्याचं एक वाक्य मला नेहमी आवडतं. तो नेहमी म्हणतो की इन टेनिस इट इज नॉट अपोनंट यू डिफेंड बट युअर सेल्फ. मला वाटतं प्रत्येक स्पोर्ट्सला हे वाक्य लागू असेल की प्रत्येक खेळामध्ये आपण आपल्याला हरवत असतो. आणि ही वेळेला आपण पाहतोय ना अक्षय मोन्याला ते विचार करावा लागेल किंबहुना क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा तो गोलंदाजी करतोय की सामना प्रतिस्पर्धी संघ आपल्याकडून घेईल किंवा एखादा खेळाडू आपल्याकडून घेईल त्याही पेक्षा आपण आपल्याकडून देणार नाही ना, ह्याची काळजी घ्यायची. स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न केला गेला परंतु हा चेंडू वळूया मैदानाकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 19 धावा लागल्यात. अक्षय मोन्याची पहिलं षटक संपल्यानंतर सामना जिंकण्यासाठी किती चेंडूत किती धावा त्याच्यावरती चर्चा जरूर होईल. 18 चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी आता आवश्यकता असणार आहे. दरणे गुरुजी मला या ठिकाणी कळवत आहेत 57 धावांची आवश्यकता असणार. 76 धावांची गरज आहे निर्धारित 4 षटकामध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार. पाहायचं आहे की कोणता गोलंदाज गोलंदाजीला येतोय. 18 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता. मोन्याने पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2-3 चेंडूमध्ये मार जरूर काढला परंतु सुशांत मोकलला बाद करून दिल्यानंतर मग एक आपण म्हणतो ना की तो आत्मविश्वास मिळतो. त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती पुढची पावलं तुम्हाला मैदानामध्ये टाकायची असतात आणि मग ती पावलं तुमची अर्थातच प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक सुद्धा ठरू शकतात आणि तुमच्या संघ सहकाऱ्यांसाठी ते ठसे सुद्धा तुम्ही उमटवू शकता. सुमित पत्रे गोलंदाजीला येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन तो गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. सुमित पत्रेची गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये चर्चेचा विषय राहिलाय आणि खास करून जेव्हा तो सासवणे एंडकडून गोलंदाजी करतो सुमित पत्रेच्या ॲथलेटिझम बाबत नेहमी आपण मैदानामध्ये चर्चा करत असतो. आज स्वतः जेव्हा मैदानामध्ये त्याचे संघ सहकारी त्याला प्रोत्साहित करतात त्याही पेक्षा मी म्हणतो ना तो स्वतः त्याच्या संघ सहकार्यांना इम्प्रेस करण्याचा अधिक प्रयत्न करत असतो. यावेळेला मात्र पहिला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप पाहायला मिळाला. एकेरी धावांना धावसंख्या वाढणार. 20 धावा धावफलकावरती. सुशांत बाद झाल्यानंतर आता नवीन कोणता फलंदाज मैदानामध्ये जबाबदारी घेणार? प्रसाद घरत आहे, अक्षय पवार आहे. अक्षयकडून अनेक चांगल्या इनिंग्ज आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या आहेत पण सामना जिंकण्यासाठी तब्बल 76 धावा चेस करायचे आहेत. आणि सुमेध सारखा जर गोलंदाज असेल ना नेहमी आमचे समालोचक मित्र म्हणजे तुम्ही आंतरराष्ट्रीय लेवलचा आहे का डोमेस्टिक लेवलचा आहे का टेनिस क्रिकेटमध्ये आहे का नेहमी असं आपण म्हणतो ना की आस्किंग द क्वेश्चन दिस इज अ बॉलिंग परफॉर्मन्स. तुम्हाला त्या बॉलिंग परफॉर्मन्समध्ये त्या प्रश्न समोरच्या फलंदाजाला विचारावे लागतात पण ते वेगवेगळ्या स्वरूपाचे असावे ना. म्हणजेच पेपर कोणत्या स्वरूपाचा आहे तो सोपा आहे अवघड आहे याहीपेक्षा तो अधिक अवघड कसा होईल याच्यासाठी ते प्रश्न विचारायचे असतात आणि सुमित पत्रेची ती खासियत आहे. राईट मोर द विकेट. आपल्या षटकातील पुढचा चेंडू या वेळेला पाहतोय खाली राहिला जरूर पंचांचा इशारा मात्र होता. आउट ऑफ ऑफ स्टंप होता. वाईड होता. तनिष्का आणि लेखा यांच्याकडून मंदार भगत यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. हे मगाशी जो झेल टिपला परेश ठाकूरने झेल टिपला त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आणि मोन्याने जी गोलंदाजी केली त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक मंदार भगत यांच्याकडून आलेलं आहे. 2000 रुपयांचं कॅश प्राईज माझ्याकडे जमा झालंय.
वळतोय मैदानामध्ये येस आमचे सासवण्याचे सन्माननीय सदस्य विश्वासजी थळे यांकडून सुद्धा परेशसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. वळूया मैदानाकडे जिथे सुमेध पत्रे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 3 वाईट चेंडू पाहायला मिळाले. आम्ही नेहमी म्हणतो की वाईट हा वाईटच असतो. तसं पाहिलं तर सुमेध पत्रे मोस्ट ऑफ द टाइम ॲक्युरेसीवरती अधिक भर देतो, पण त्या ॲक्युरेसीला या वेळेला काही अंशी का होईना दृष्ट लागले जरूर. बॅक टू द बॉलर खेळून काढण्याचा प्रयत्न आणि यशस्वी जरूर झालाय प्रसाद. पण सुमेधला माहिती आहे की समोर जे काही आहे ना पॉवर प्लेचं पहिलं षटक आता नाही आहे, त्याच्यामुळे त्या षटकात ज्या काही धावा आल्या होत्या इट इज ऑल अबाउट द पास्ट. आपल्याला नवीन षटकाची सुरुवात करायची आहे. त्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपला रिदम चांगला असावा लागणार. सगळ्यात महत्त्वाचं आपण यामध्ये मैदानात किती धावा रोखतोय. बघा प्रेक्षकांचा एक विहंगम दृश्य आपण कॅमेरामध्ये पाहतोय. किती प्रेक्षक वर्गासाठी इथे सुंदर व्यवस्था केलेली आहे. महिलांसाठी खास आसन व्यवस्था या स्पर्धेमध्ये केलेली पाहायला मिळते. अक्षय पवार मैदानामध्ये आहे, पण त्याला सुद्धा धावांसाठी झगडावं लागेल, झुंजावं लागेल अशी चिन्ह निर्माण करतोय. हे कौतुकास्पद अशा पद्धतीचा टॉप शाईन हे अर्थातच संघाचं नाव आहे. प्रतीकचा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि टॉप परफॉर्मन्स सुद्धा मैदानामध्ये चालू असलेला पाहायला मिळतोय सासवणे संघाचा. पण आवाज संघासाठी ती इनिंग खेळावी लागेल जी मागच्या सामन्यामध्ये अक्षयने खेळली होती. मोठा फटका जरूर खेळला जातोय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 बाउन्स लॉंग ऑफला अर्थातच चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचले ती 24 पर्यंत. आवाज संघाची जी धावसंख्या आहे ना ती आता कुठेतरी एक सिंगल डबल डिजिटने फार वाढणार नाही हे आपल्याला माहिती आहे. प्रेक्षकांचा प्रचंड उत्साह स्पर्धेच्या 4थ्या दिवशी आपल्याला अनुभवायला मिळाला. त्याबद्दल प्रेक्षकांचं मनपूर्वक धन्यवाद द्यावे लागतील. कारण टेनिस क्रिकेटची स्पर्धा विशेषतः आवाज सासवणे त्याच्या विभागात असणाऱ्या अनेक पंचक्रोशीतील गावातील नागरिक वा काय कॅच आहे. कॅच ऑफ द डे आजच्या दिवसातला सुंदर प्रेक्षणीय कॅच. शहात्तर धावांना चेस करताना दुसरा गडी बाद होतोय 24 या धावसंख्येवरती. आणि आता अक्षयला साथ देण्यासाठी नवीन फलंदाजाला मैदानात जावं लागलंय. वेगळा संदेश द्यावा लागेल त्याला, कारण जेव्हा CA11 आवाज संघाला सामना जिंकायचा आहे तेव्हा त्यांना माहिती आहे की 13 चेंडू येणं बाकी आहे आणि पुढच्या 13 चेंडूवर तब्बल 52 धावा फटकवायच्या आहेत. प्रेक्षकांसाठी जी आसन व्यवस्था उभारण्यात आली ती आपण संपूर्णपणे कॅमेरामध्येही ते चित्रित करण्यात येते आणि आपली क्षणचित्रे तुमच्या समोर. वॉट अ बॉलिंग. सुमेध पत्रे यावेळेला षटक पूर्ण करतोय. केवळ 5 धावांचं षटक आलंय. आपण किंमत या षटकाची अर्थातच आपण ना कॉस्ट, व्हॅल्यू आणि प्राइस हे तिन्ही शब्द मित्रांनो वेगवेगळे आहेत आणि ते मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. फक्त 5 धावांचं षटक होतं, ज्या षटकामध्ये एक विकेट सुद्धा त्याला मिळाली. दिगोडीचे आमचे मित्र प्रणय घरत यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. मगाशी जो झेल टिपला सूरज पाटीलने मिड विकेटला, काय झेल होता. आजच्या दिवसातील सर्वोत्तम झेलांपैकी तो एक होता आणि त्याच्यासाठी प्रणय घरत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती. अजूनही आपण पाहतोय ना धरणे गुरुजी मला कळवतात की 12 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे असं नेहमी आपण ऐकतो बोलतो, पण त्याच वेळेला मैदानामध्ये जे अनुभवतात ना त्यांच्याकडे सुद्धा एक नजर टाकूया. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय नवीन गोलंदाज सोहेल धार पवार आलाय. पण इथे जेव्हा समोर मैदानामध्ये अक्षय पवार आहे त्यालाही मैदानामध्ये त्याच्या धारदार गोलंदाजीला सामोरं जावं लागेल. कारण बघा नावात बरंच काही लपलेलं असतं हे नेहमी आपण पाहिलेलं आहे आणि म्हणूनच आज यावेळेला धार पवार वर्सेस पवार यांच्यामधली धारदार ताकदसुद्धा आपण अनुभवतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा स्क्रीनकडे जातोय जिथे अर्थातच आमच्या सर्व प्रेक्षक वर्गाला कव्हर केलं जातं आहे आणि खऱ्या अर्थानं माझे साथी समालोचक मित्र प्रितेश पाटीलसुद्धा मला त्या ठिकाणी दिसत आहेत. सो वेलकम प्रितेश. आमचे अनेक रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं हे सामने पाहण्यासाठी भरपूर गर्दी केलेली पाहायला मिळते.
आहा, आज आपल्याला पाहायला मिळतं ना की 100% कमिटमेंट कशी असावी. ही कमिटमेंट फार महत्त्वाची आहे. आपण या कमिटमेंटबाबत नक्की भरपूर असं काही बोललं पाहिजे, कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण ही फार महत्त्वाची कला आहे. मी कालसुद्धा म्हणालो होतो की फिल्डिंग इज लाईक अ मॅथमॅटिक्स, मोर यू प्रॅक्टिस मोर यू परफेक्ट. आणि आज तेच मैदानात पाहायला मिळालं. अबूने हा जो अर्थातच 6 अडवला त्याच्यासाठी अनिकेत म्हात्रे म्हणजे आमचे मित्र पोलाड यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अबूसाठी हे 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. 10 चेंडू येणं बाकी, 50 धावांची आवश्यकता. CI11 आवाज संघाला धावा रोखणारी अर्थातच गोलंदाजी अनुभवायला मिळते. आणि अशा वेळेला ड्रोनच्या द्वारे आमची संपूर्ण टेक्निकल टीम सुद्धा कव्हर केली जाते, कारण या टेक्निकल टीमने गेल्या 4 दिवसामध्ये प्रचंड मेहनत घेतलेली पाहायला मिळाली. आणि म्हणूनच जेव्हा मेहनत घेतली जाते थोडंसं स्क्रीनवर दिसल्यानंतर घरच्यांनाही बरं वाटतं की आमचा मुलगा कुठेतरी चांगलं काम सुद्धा करतोय. क्रिकेट हे व्यावसायिक स्वरूपात किती झपाट्याने बदललेलं पाहायला मिळालं. गेल्या 10 वर्षामध्ये हा प्रवास वेगळ्या पद्धतीने संस्मरणीय ठरला. 2013 साली याच मैदानावरती आपण tenniscricket.in माध्यमातूनच ही स्पर्धा लाईव्ह दाखवली होती, रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला होता. 2024 मध्ये सुद्धा आपण दर्शन वाकडे यांच्या माध्यमातून जेव्हा स्पर्धेचं अतिशय सुंदर नियोजन करण्यात आलं आणि श्री अमृतदादा आयोजित अंश आश्लेषा चषक आपण जेव्हा मैदानामध्ये अनुभवतोय त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना. बघा, एक स्पर्धा आणि ज्याच्यामध्ये तब्बल 27 प्रकारची इंडिव्हिज्युअल वैयक्तिक स्वरूपाची पारितोषिकं आहेत. येत्या पुढच्या काळामध्ये आपल्याला अलिबागमध्ये 2-3 नाईट क्रिकेट स्पर्धा अनुभवायला मिळणार आहेत. डे नाईट स्वरूपाच्या या क्रिकेट स्पर्धा असतील, प्रीमियर लीग प्रकारच्या स्पर्धा असतील, त्याच्यामध्ये भरघोस पारितोषिकांची लयलूट केली जाईल. पण त्याहीपेक्षा आपण पाहतो ना, इथे जेव्हा सामने या मैदानामध्ये सुरू आहेत, प्रणय घरात यांच्याकडून आणखीन 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. सुमेध पत्रेने जी फॅन्टॅस्टिक ओव्हर टाकली ना त्याच्यासाठी हे 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे प्रणय घरात यांच्याकडून. पारितोषिकांची खैरात मोठ्या प्रमाणावरती आणि चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. षटकार. षटकार पाहिल्यानंतर त्या विराट कोहलीच्या षटकाराची आठवण झाली. हॅरिस श्रॉफला षटकार ज्या पद्धतीने विराट कोहलीने खेळला होता ना, याच्या अक्षय पवारला अर्थातच मैदानामध्ये रील बनवायला काही हरकत नाहीये, कारण सेम ॲज इट इज होता. हाफ शॉट बघा, मैदानामध्ये एका जागेवरती उभं राहून समोर जेव्हा तुम्ही फ्रंट फूटवरती ही येत नाही, बॅकफूटवरती येत नाही, केवळ ताकदीच्या जोरावरती तुम्ही मनगटातली ताकद जी वापरताना ती अफलातून असते. आणि म्हणूनच म्हणतो की डायमेन्शन चेंज झालेत यासीन सर. 3 षटकं संपलीत, 35 धावा धावफलकावरती, 6 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. बघा, आजच्या ओपन लॉट्समधली गंमत बघायची आहे यासीन सर. ओपन लॉट्समधली गंमत बघा. CI11 आवाज नाही, याच्या अगोदर पहिला सामना झाला होता नौखार संघाला CI11 आवाज संघाने पराभूत केलं. CI11 पुन्हा CI11 आवाज संघाने आपल्याला पराभूत करताना पाहायला मिळाली होती. CI11च्या समोर पराभूत झालेला संघ होता तो अर्थातच मागच्या सामन्यामध्ये अंश 11 सासवणे, दोन्ही ताकदवान संघ होते. आणि तिसऱ्या सामन्यामध्ये मात्र आता CI11 आवाज संघासमोर पराभव थोडासा घोंगावतोय, कारण 6 चेंडू येणं बाकी आणि 44 धावांची आवश्यकता आहे. पुढच्या सामन्यासाठी उपांत्य फेरीसाठी तयार राहायचं आहे. माऊ 11 थळ संघाला मी विनंती करेन, संघाच्या कर्णधारालाही विनंती करेन की आपण मैदानामध्ये नाणेफेकीच्या कौलसाठी तयार राहायचं आहे. वळतोय मैदानामध्ये जिथे सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक षटकार. मनोरंजन होतंय. या शॉटला आपण सलाम शॉट म्हणूया. सलाम ठोकणारा रसिक प्रेक्षकांना आणि आपल्या स्टाईलने अंदाजाने ज्या पद्धतीने तो खेळतो ना, अलीकडच्या फलंदाजांमध्ये किंवा क्रिकेटपटूंमध्ये हे ग्रेस, ग्रॅटिट्यूड
पूर्ण भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या पद्धतीने ते खेळतात आणि म्हणून हे फलंदाज पॉप्युलर होतात किंवा त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्यसुद्धा आणतात. पण त्यांच्या प्रॅक्टिसवरती सुद्धा मित्रांनो बोलावं लागेल, त्यांच्या सॅक्रिफायसेसवरती बोलावं लागेल, त्यांच्या एक्सपिरियन्सवरती बोलावं लागेल, त्यांच्या मेहनतीवरती बोलावं लागेल. कारण काल मला वाटतं कुठेतरी सावर्डेला स्पर्धा सुरू आहे, नाईट क्रिकेट स्पर्धा सुरू असते, अचानक दुसऱ्या दिवशी अलिबागमध्ये खेळायचं असतं, पुन्हा संध्याकाळी जाऊन पनवेलमध्ये नाईट क्रिकेट स्पर्धा खेळायची असतं. हे एवढं सगळं मॅनेज करणं कठीण होऊन जातं. चेंडू बॉटम एजला लागून सीमारेषेच्या बाहेर. बाय. मास्टर अप्रतिम मैदान बघा, मैदान पाहत राहावं आणि निसर्गरम्य आवाजच्या या गावामध्ये, ज्या गावामध्ये अनेक रतिमहारथी राहतात. विराट कोहलीने सुद्धा त्याची आवाज येथे असणारे या बंगल्याचा उल्लेख केला. त्याची व्हिडिओ आज यूट्यूबवरती मिलियन्स लोकांनी पाहिलेली आहे आणि त्या आवाजच्या नगरीमध्ये सासवण्याचा आजूबाजूचा परिसर आणि या सगळ्या परिसरामध्ये जिथे निसर्गरम्य अशा स्पर्धेचं सुरुवात करताना उद्घाटनाला मी एक शब्द वापरला होता की सस्टेनेबल डेव्हलपमेंट जर कोणत्याही गावामध्ये तुम्हाला अलिबागमध्ये अनुभवायची असेल ना, तर ती सस्टेनेबल डेव्हलपमेंट तुम्हाला आवाजमध्ये पाहायला मिळेल. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न या वेळेला असफल झाला. 45 धावा मित्रांनो धाव फलकावरती लागल्यात, पण एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलेला पाहायला मिळतोय तो आज श्रिया 11 आवाज संघाविरुद्ध खेळताना टॉप शाईन सासवणे संघाने आणि त्याच्यामुळे टॉपची कामगिरी ज्याला म्हणतात ना, ती कामगिरी आपण अनुभवतोय. सामना सहजगत्या आपल्या खिशामध्ये टाकतो टॉप शाईन सासवणे संघ. प्रतीक अँड कंपनीचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन अक्षय मोने अँड कंपनी. आता एका गोलंदाजाला तुम्हाला विराम द्यावा लागेल, आराम द्यावा लागेल, त्याला सोडावं लागेल त्याच्या संघासाठी आणि